जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पीएम किसान निधी योजनेमध्ये होणारा वाढ, हो, ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे. तेव्हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी बातमी अशी पुढे आली आहे की केंद्र शासनातर्फे आता जे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळतात, त्याऐवजी आता 8,000 रुपये मिळणार असून 1 फेब्रुवारी रोजी केंद्राचा जो बजेट सादर होणार आहे, या बजेटमध्ये हा निधी इथं वाढ होण्याची शक्यता असून हा मोठा निर्णय केंद्र शासन घेण्याच्या तयारीत आहे. तरी ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 19वा हप्ता कधी येणार या संदर्भामध्ये सुद्धा मोठी बातमी पुढे आली आहे. अनेक दिवसापासून शेतकरी बांधव वाट पाहत आहे. तर 19वा हप्ता लवकरच सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तत्पूर्वी ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आता पीएम किसान निधी योजनेमध्ये वाढ होणार असून वर्षाला 6,000च्या ऐवजी आता 8,000 रुपये मिळणार आहे. निवडणुकीआधी शासनाने 12,000 देऊ केले होते, परंतु सध्या तरी 8,000 रुपये इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि हे 8,000 रुपये आता सर्व शेतकऱ्याच्या सरसकट खात्यामध्ये जमा होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी जो बजेट सादर होईल, या बजेटमध्ये हा मोठा निर्णय इथं शासन घेण्याच्या तयारीत आहे. आता बातमी 19व्या हप्त्याची. तर 19वा हप्ता कधी येणार याची अनेक दिवसापासून शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी की 24 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरसगट 19वा हप्ता जमा करतील. 19वा हप्ता जो येईल तो 2,000च्या ऐवजी 3,000 रुपये येणार असून या संदर्भात अधिकृत माहिती पुढे आली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचं काही प्रॉब्लेम आहे, ज्यांचं ई-केवायसी पेंडिंग असतील, खात्यासंबंधी काही अडचणी असतील, त्यांनी त्वरित करून घेणे बंधनकारक आहे. सोबतच आता सर्व शेतकऱ्यांना एक गोष्ट अनिवार्य केली आहे, बंधनकारक झाली आहे, ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र अर्थातच फार्मर ID हे काढणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर कदाचित आपल्याला जो 19वा हप्ता येणार आहे यापासून कदाचित आपल्याला वंचित राहावं लागेल. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपले ओळखपत्र इथं जो आधार कार्ड सारखा असतो डिजिटली स्वरूपात येणार आहे, तो आपल्याला इथं काढणं महत्त्वाचं आहे. सोबतच राज्यातील जे शेतकरी आहेत त्यांचं पूर्ण लक्ष आता महायुती सरकारकडे लागलं असून महायुती सरकारने निवडणुकीआधी सांगितले होते की आम्ही मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेमध्ये वाढ करू. या संदर्भात आता शासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. सोबतच मुख्यमंत्री सन्मान निधीचा हप्ता कधी येईल याकडे सुद्धा लक्ष इथं लागले असून या संदर्भात जर काही माहिती असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ. परंतु लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट अशी आली आहे की सध्या तरी निवडणुकीआधी शासनाने सांगितले होते की आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देऊ, परंतु सध्या तरी 1,500चा जो हप्ता आहे तोच कंटिन्यू सुरू राहणार असून 2,100 रुपये सध्या तरी वाढ होणार नाही. या संदर्भात अधिकृत माहिती पुढे आली आहे. याच अनुषंगाने आता जे निवडणुकीआधी वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितले होते याकडे शासन कधी लक्ष देईल असा प्रश्न सर्वसामान्यांना इथं उपस्थित झाला असून शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांनी बऱ्याच मोठ्या घोषणा केल्या होत्या की आम्ही सरसकट कर्ज माफ करू, मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल यामध्ये वाढ करू, 25 लाखापर्यंत आम्ही कर्ज देऊ, बऱ्याच गोष्टी इथं त्यांनी सांगितल्या होत्या. या सर्वच्या सर्व गोष्टीकडे राज्याच्या जनतेचं मोठ्या अपेक्षेने इथं लक्ष लागलेलं असून काय निर्णय घेईल या संदर्भात काही माहिती असल्यास आम्ही आमच्या चॅनलला नक्की देऊ. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी 24 फेब्रुवारी जो हप्ता येणार आहे त्याआधी आपले ID जो फार्मर ID आहे, जो शासनाने सध्या तरी सांगितलं आहे की बंधनकारक केलेलं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःचं ओळखपत्र अर्थातच शेतकरी ओळखपत्र हे काढणं महत्त्वाचं आहे. जर नसेल तर कदाचित आपल्याला जो 19वा हप्ता आहे तो मिळणार नाही. तरी आपण 24 फेब्रुवारीच्या आधी फार्मर ID काढून घेणे आवश्यक आहे. या संदर्भामध्ये आम्ही एक वेगळा व्हिडिओ टाकला असून तो आपण बघू शकता की फार्मर ID काय आहे. त्या संदर्भात संपूर्ण माहिती आमच्या चॅनलला आम्ही दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.